महाड तालुक्यात गुन्ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता नातेगावातील एका वाड्याजवळ 76 वर्षीय वृद्ध महिलेचं शव सापडल्याने खळबळ माजली आहे। लीलावती राजाराम बलकावडे असं या वृद्ध महिलेचं नाव असून त्यांचे अचेतन शरीर महाड ग्रामीण रुग्णालयात पीएम साठी पाठवण्यात आलंय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लीलावती बलकावडे यांचा देह वाड्या शेजारी सापडला, मात्र त्यांच्या अंगावर असलेले दागिने गायब झाल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। यावेळी महाड ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती। जोपर्यंत आरोपीला पोलीस पकडून कठोर शिक्षा देत नाहीत तोपर्यंत देह ताब्यात घेणार नाही अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती। घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस युद्धपातळीवर करत आहेत। आमची आई म्हणजे लीलावती राजाराम बलकावडे, गाव नाते, ही शेतीच्या कामासाठी रोज जाईतच असते। गावाच्या शेजारीच वाडा आहे, तर तिथं आज शनिवारी मळणी असल्यामुळं ती शुक्रवारी संध्याकाळी गेलेली 3 नंतर। काम करत असताना ती घरी आलीच नाही 6:30 वाजेपर्यंत। 6:30 वाजेपर्यंत घरी नाही आली तर वडिलांनी फोन केला। तर वडील घरी असल्यामुळं वडिलांनी फोन केला, तो फोन स्विच ऑफ झाला, 2-3 वखत केलं। मग त्याने आरडाओरडा केलं तर त्यांनी जायचा प्रयत्न केला, निघाले तर आमच्या शेजारीच महेश आंबवले हे त्यांना भेटले। तर ते म्हटलं असं असं झालंय, तर तो धावत गेला, वाड्याकडे गेला। तर वाड्याचा दरवाजा पुढचा बंद होता, थोडा फडलेला आणि असं, तर आत खोलला आणि तो बघितला तर ती आई अशी उतानीच पडलेली होती। आई उतानी पडलेली होती तर तो घाबरला। मग त्यांनी लगेच फोन लावला आणि आमच्या चुलत्यांना सुरेश बलकावड्यांना, ते घरनं तरत धावत गेले तुरंतच। मग आजूबाजूचे 1-2 जमले 4-5 जण, त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं महाडला, सरकारी रुग्णालयात। सरकारी रुग्णालयात आणलं तर बघितलं तर कंडिशन म्हणजे काय हेच झालेलं, संपलेलीच होती। संपल्यामुळं मग त्याची तपासणी केली तर तिथे असं की अंगावरचे दागिने होते, मोबाईल होते, ते सगळं काहीच नाही। त्या अशा झाल्या की आता प्रत्यक्षात बघवत नाही। तर ह्याच्यावर मग आता पोलिसांनी मग सरकारी रुग्णालयामधून पोलिसांनी फोन केला, पोलीस आले। पोलीस रात्री तिथे गेले खरे, आता रात्रीचा काल शेतावर लाईट नाही, त्याच्यामुळं ती लाईट नसल्यामुळं ते आता जाऊन तर आले, पण आता सकाळ झाली, आता ही फॉरेन्सिक टीमनी हे त्यांची कारवाई होईत नाही तो सर आम्ही आमची बॉडी काही हात लावू शकत नाही। कारण बघा आज हा बनाव झालाय, काही मोठे म्हणजे विचार येतात की ही चोरी अशी झालेली आहे की बघितला तर एकदम विचित्र बनाव असा वाटतो की ह्या भविष्य असा की आतंकवादी भी हमला होऊ शकतो। समजा जर आपल्या देशात असे कैक बनतायत, एवढे बनतायत, तर आता समजा 2-3 जर आता रान जवळच आहे, वाडा बी आमचा बंदच असतो, जर असा काय हल्ला झाला असला, आज आमच्या आईवर झालाय, उद्या आजूबाजू सगळे शेतकरी काय करणार? शेतकऱ्यांच्या आया बहिणी सगळीच वयस्कर। शेवटची मागणी काय असणार आहे? आमची शेवटची मागणी अशी आहे की जवसर आरोपी पकडत नाही, आरोपीला कठोर शिक्षा होत नाही, तवसर आम्ही काय बॉडीला का कशाला हात लावायला आमची इच्छाच नाही। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।